नमस्कार, आप देख रहे हैं सत्यवार्ता टीवी न्यूज। सत्यवार्ता टीवी न्यूज में आपका स्वागत है। आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचारों पर। ग्राम पंचायत कोन में उपसरपंच का चुनाव संपन्न। बिन विरोध उपसरपंच पद पर अनिकेत मचिंद्र महात्रे की हुई नियुक्ति। बता दें, ग्राम पंचायत कोन की सरपंच श्रीमती रेखा सदाशिव पाटिल की अध्यक्षता में और ग्राम सेवक मनीष महाजन की उपस्थिति में बिन विरोध उपसरपंच पद पर अनिकेत मचिंद्र महात्रे की नियुक्ति हुई। नवनिर्वाचित उपसरपंच को शुभकामनाएं देने के लिए सरपंच श्रीमती रेखा सदाशिव पाटिल व इनके पुत्र वरुण पाटिल, माजी उपसरपंच रेखा नीलेश मुकादम व सभी सदस्यों के साथ साथ हनुमान महात्रे, रेखा दीपक मुकादम, बंडू पाटिल, राजू महात्रे, प्रमोद पाटिल, पांडुरंग कराड़े, माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ, महिला मंडल उपस्थित रहकर नवनिर्वाचित उपसरपंच को शुभकामनाएं दिए। तो वहीं वरुण पाटिल, हनुमान पाटिल, प्रमोद पाटिल ने शुभकामनाएं देते हुए क्या कहा, आइए देखते हैं। तो वहीं अनिकेत महात्रे ने सभी का आभार मानते हुए विकास काम को लेकर क्या कहा, आइए देखते हैं इस खबर में। आज कोन ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी एक तरुण आणि युवा आमचा ग्रामपंचायत सदस्य अनिकेत मचिंद्र महात्रे याची बिनविरोध निवड झालेली आहे। या ग्रामपंचायत मध्ये जे काही सदस्य आमच्या बरोबर निवडून आले आणि जे काही सदस्य आमच्या जोडीला आहेत, आम्ही प्रत्येकाला संधी देणार आहोत आणि प्रत्येकाला संधी देत आहोत। परंतु या वेळेला एक तरुण चेहरा या गावाच्या विकासासाठी सरपंच श्रीमती रेखा सदाशिव पाटिल यांच्या मार्गदर्शनाने आणि केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब यांच्या आशीर्वादाने आज हा उपसरपंच पदाचा मान हा युवा आपला सहकारी अनिकेत मचिंद्र महात्रे याला आम्ही दिलेला आहे आणि माझ्या शुभेच्छा आहेत की त्याच्या या कार्यकाळामध्ये चांगली कामं तो करेल आणि या गावाच्या विकासामध्ये त्याचं योगदान जे आहे ते वाढवेल, एवढ्यात त्याला मी शुभेच्छा देतो। 20 वर्षात विकास झाला का नाही झाला त्याच्यामध्ये आम्ही जात नाही, परंतु जो काय विकास होईल तो या कोन गावाचा शाश्वत विकास होईल, कारण की येणारे 20 वर्ष ते काम टिकेल अशा भूमिकेतनं आम्ही सगळे सरपंच असतील, आमचे सर्व सदस्य असेल, आमची जी मार्गदर्शक बॉडी आहे भारतीय जनता पार्टीची, शिवसेना संघटना असेल, राजू म्हात्रे असतील, यांच्या आम्ही एकत्रित नेतृत्वामध्ये हे ग्रामपंचायत चालवतोय आणि चांगली कामं ग्रामस्थांच्या सहकार्याने होत आहेत आणि अशीच कामं 5 वर्षामध्ये जी काही उर्वरित कामं आहेत ती आमचा करण्याचा प्रयत्न आहे आणि त्यासाठी केंद्रीय मंत्री माजी कपिल पाटील साहेब यांचा आम्हाला आशीर्वाद आहे, त्यांचं वेगवेगळं सहकार्य लाभत असतं आणि ही कामं आमची गावामध्ये होत आहेत। आमचे मार्गदर्शक केंद्रीय माजी मंत्री सन्माननीय कपिल पाटील साहेब यांच्या आशीर्वादाने आणि कोन गावामध्ये आमची वहिनी श्रीमती रेखा सदाशिव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज अनिकेत मचिंद्र महात्रे या सर्वात युवा सदस्याची बिनविरोध निवड झालेलीच आहे। आम्ही जेव्हा निवडणुकीला सामोरं गेलो तेव्हा रेखा सदाशिव पाटील यांनी जाहीरनाम्यामध्ये दिलेल्या सर्व मागण्या आहेत किंवा जो काही विकास करायचा आहे तो विकासाचा जवळजवळ 50% काम झालेले आहे आणि उर्वरित 50% काम सुद्धा जाहीरनाम्यामध्ये दिलेली लोकांना जी आश्वासन आहेत ती आश्वासनाची पूर्तता 100% रेखा सदाशिव पाटील यांच्या नेतृत्वाखाली होईल यामध्ये ती मात्र शंका नाही। मगाशी आमचे पुत्र वरुण पाटील यांनी सांगितलेले की 20 वर्षामध्ये जी झाली नाही ती कामं आम्ही काही त्याच्यावर बोलतच नाही, परंतु आम्ही जी कामे करणार आहोत ती 20 वर्ष नाही तर 50 वर्ष कशी टिकतील अशा प्रकारची चांगली कामं आम्ही लोकांना देणार आहोत। आपण पाहता की रेखा सदाशिव पाटील यांच्या नेतृत्वाखाली आजपर्यंत जेवढी विकासाची कामं झालेली आहेत ती टोकून बघा, खोदून बघा, 100% चांगल्या प्रकारची कामं झालेली आहेत आणि यापुढेही होत राहतील, कारण चेरोबा देवाच्या आशीर्वादाने एक नाही तर सर्व सदस्य रेखा सदाशिव पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येऊन
गावाचा सर्वांगीण विकास करीत आहेत आणि ती होईल आणि यापुढे होत राहील असे मी त्यांना सदिच्छा देतो. धन्यवाद. केंद्रीय मंत्री माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब यांच्या आशीर्वादाने आणि सरपंच रेखा सदाशिव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज कोण गावात एक तरुण नेतृत्व भारतीय जनता पार्टीने दिलेला आहे उपसरपंच म्हणून आणि तो या गावाचा सरपंचाच्या खांद्याला खांदा लावून गावाच्या विकासाचा काम करेल अशी अपेक्षा आहे. आणि सर्व कमिटीला आणि गावात जी काही विकासाची कामं चालू आहेत त्या विकास कामासाठी तो स्वतः लक्ष घालेल अशी मला अपेक्षा आहे. आणि एक तरुण चेहरा उपसरपंच म्हणून रेखा सदाशिव पाटील आणि पूर्ण भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ TR दादा असतील, चंद्रकांत दादा असतील, बंडू पाटील असेल, हनुमान म्हात्रे असेल, बालू पाटील असतील, राजू म्हात्रे असतील आणि वरुण पाटील आणि सर्व टीमने एक नवीन तरुण चेहरा दिलेला आहे. तो नक्कीच गावाचा विकास करेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. आमचं कुटुंब पहिल्यापासूनच ग्रामपंचायत सदस्य असतात. आज माझी निवड झाली होती सदस्याला, तशीच आज उपसरपंचपदी माझी निवड झाल्याबद्दल मी सर्व ग्रामपंचायत सदस्यांचे, भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकाऱ्यांचे, तसेच आमचे कार्यसम्राट कपिल पाटील आणि आमचे आधारस्तंभ वरुण दादा यांचा आभार मानतो. त्यांनी मला आज उपसरपंच पदासाठी निवड केली त्याबद्दल त्यांचा मी आभार. आणि ज्या प्रकारे आपल्या गावात वरुण दादाच्या नेतृत्वाखाली जे कामं चालू आहेत मोठ्या प्रमाणात त्याच पावलावर पाऊल देऊन याजवळ पुढे पण कामं होतील. प्रथम पाऊल काय असणार त्या आता गावात टाक्यांचं काम चालू आहे, 4 पाण्याची टाकी, त्या टाक्यांचं काम पूर्ण करण्याचं आणि गावाची जी पाण्याची समस्या आहे ती सोडवण्याचा मोठा पूर्ण एकदा ग्रामपंचायत सदस्य आणि जे ग्रामस्थ आहेत आणि भाजपा जनता पार्टीचे जे पदाधिकारी आहेत त्यांचा मी आभार मानतो आणि इतकेच माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. इसी तरह सबसे पहले खबरों को देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें. धन्यवाद.